नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात मोठी भेट। 3% नाही तरी चक्क इतका वाढणार महागाई भत्ता। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे। सरकार पुन्हा एकदा भत्ता वाढवणार आहे। सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। जानेवारी ते जून या महिन्यातील AICPIच्या आकडेवारीनुसार हा भत्ता लागू आहे। आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात होता, मात्र जुलै 2024 पासून या कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। दरम्यान जानेवारी 2025 पासून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे। जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील AICPIच्या आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जाणार आहे। अशातच कामगार विभागाची सप्टेंबर महिन्यापर्यंतची AICPIची आकडेवारी समोर आली आहे। कामगार विभागाने जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबरच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास AICPI निर्देशांक 141.5 वर पोहोचलेला आहे आणि DA स्कोअर 54.49% वर पोहोचला आहे। पण ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे अजून येणे बाकी आहे। यानंतर DA किती वाढणार हे ठरणार आहे। जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2024 पर्यंत निर्देशांक 144 ते 145 अंकावर पोहोचला आणि DA स्कोअर 55% पेक्षा जास्त राहिला तर DA मध्ये 3% वाढ होण्याची खात्री आहे। मात्र अंतिम निर्णय मोदी सरकारला घ्यायचा आहे। तसेच जर ICPIचे निर्देशांक यापेक्षा अधिक आलेत तर महागाई भत्ता 3% पेक्षा अधिक वाढणार आहे। यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे या आकडेवारीकडे विशेष लक्ष राहणार आहे। मित्रांनो, वास्तविक पाहता केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांचे DA/DR दर केंद्र सरकार वर्षातून 2दा सुधारित करतात, जे AICPI निर्देशकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून असतात। ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये होते। जानेवारी 2024 पासून DA मध्ये 4% आणि जुलैमध्ये 3% वाढ करण्यात आली होती। त्यानंतर DA 53% पर्यंत वाढला आहे। आता पुढील DA जानेवारी 2025 पासून वाढवला जाणार आहे, जो AICPI निर्देशकाच्या 6 माही डेटावर अवलंबून असेल। मित्रांनो, आतापर्यंतच्या जर आकडेवारीवर आपण नजर टाकली तर नवीन वर्षात DA मध्ये पुन्हा 3% वाढ होऊ शकते, कारण नवीन दर जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत। अशा स्थितीत थकबाकीदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पाच्या आधी किंवा नंतर केव्हाही पंतप्रधान याबाबतचा निर्णय घेतील असे बोलले जात आहे। मित्रांनो, कशी वाटली ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।